Hello everyone, Namaskar. In this video, we are going to discuss problems on linear equations in two variables. I have uploaded two videos on this topic, linear equation in two variables from 9th standard and 10th standard. To make your basic clear, to make your concept clear, please watch those videos and I will share that link of those videos in description box. And the last thing which I want to make clear, कोणीतरी मला मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुम्ही ही जी ज्वेलरी घातली आहे तर ती कोणाकडनं घेतली आहे. तर मी ही ज्वेलरी ॲरेकडनं मी सगळं हे परचेस करते आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे. तर आज आपण बघूया हा प्रॉब्लेम्स ऑन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सो वॉच. So let us start the topic. First question, 3x plus y upon 2 is equal to 17. For this equation, dash will not be a solution. बघा, यातलं कुठलं सोल्युशन नाही हे विचारलंय. खूपदा आपण कन्फ्यूज होतो की असं विचारलंय की कुठलं सोल्युशन आहे, पण इथे प्रश्न काय, विल नॉट बी अ सोल्युशन. आता इक्वेशन काय आहे, 3x plus y upon 2 is equal to 17. This is our equation. आता इथे आपण हे जे सोल्युशन दिलेले आहेत त्याला वन बाय वन चेक करू. आणि इथे समजा मी एक्स ची व्हॅल्यू इथे लेफ्ट हँड साइड मध्ये ठेवू. राईट, लेफ्ट हँड साइड मध्ये जर मी ठेवलं, लेफ्ट हँड साइड काय 3x प्लस y अपॉन 2. जर समजा मी 4 10 ठेवलं तर लक्षात घ्या इथे 3 into 4 प्लस 10 अपॉन 2. इथे काय 12 प्लस 5 दॅट इज इक्वल टू 70. म्हणजे हे इक्वेशन आहे. दुसरं आपण चेक करू 6 मायनस 2. त्याकरता 3 into 6 minus 2 upon 2 म्हणजे काय 18 minus 1 that is equal to 17. This is equal to right hand side. बघा ही पण राईट हँड साइड झाली म्हणून हे सोल्युशन आहे, हे पण सोल्युशन आहे. फॉर 5 4 करता बघू आता इथे 3 into 5 plus 4 upon 2 म्हणजे किती 15 plus 2 again 17 that is equal to RHS. So this is solution of given equation. मग आता इथे आपल्याला राहिलं काय 3 minus 16. राईट, so here 3 into 3 बघा 3x म्हणजे 3 into 3 minus 16 upon 2 म्हणजे काय तिथे 9 upon 8 that is equal to 1. right, 9 minus 8 is equal to 1 which is not equal to right hand side and therefore we can say 3 minus 16 will not be a solution. right, so this is our option. Fourth option is correct. Right, let us solve second question. Sum of two numbers is 8. Sum of these numbers is 4 times their difference. Then the numbers are. But here sum of two numbers is 8. Let the numbers are x and y. So sum of two numbers is equal to 8. And this sum, it is what? This sum is 4 times. Is 4 times. कोणाच्या 4 times? Difference between them म्हणजे x minus y. right, so here sum is 8. right, x plus y is equal to 8. मग इथे आपल्याला काय करायचं आहे की हे काय आलं पाहिजे, हे जे नंबर्स आहे बघा इथे 6 2 दिलेल्या 5 3 7 1 आणि 4 4 दिलेले आहेत. बरोबर आहे, तर या सगळ्यांची सम 8 आहे. मग आता आपल्याला काय करायचं की यांच्यामधला जो डिफरन्स आहे, डिफरन्सला 4 ने मल्टिप्लाय केलं तर तो किती आला पाहिजे 8. या दोघांमध्ये हे जे नंबर दिलेले आहेत त्यांच्या दोघांमधला जो डिफरन्स काढून त्याला मल्टिप्लाय बाय 4 केल्यावर तो किती आला पाहिजे 8. तर बघा 6 minus 2 किती येतं, 6 minus 2 किती येईल 4 4 4 16 म्हणून हे नाही. त्यानंतर 5 3 बघू, 5 minus 3 किती येत आहे 2 2 into 4 किती येईल 8. राईट, तर हे ऑप्शन काय राहील, करेक्ट राहील. इथे पण हे काय राहतील, हे जे आहे हे करेक्ट राहणार नाही. तर आपल्याला एकच उत्तर करेक्ट आहे म्हणून आपण काय लिहिणार आहे, सेकंड ऑप्शन इज करेक्ट. आता थर्ड बघू. थर्ड मध्ये 3x upon 2 हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. आय हॅव एक्सप्लेन अँड आय हॅव अपलोडेड दॅट व्हिडिओ. आता इथे काय 3x upon 2 minus y is equal to 0. 3y plus x upon 2 is equal to 10. Let us solve this equation. Now here denominator contains 2. So multiplying whole equation by 2 काय मिळालं आपल्याला 3x minus 2y
यालाही 2 नी जर मल्टिप्लाय केलं तर बघा इथे हा 2 नी केलं तर 2 कॅन्सल, याला 2 नी केलं तर 2y आणि 2 × 0 इज इक्वल टू 0. राईट, हे आपल्याला इक्वेशन मिळेल. त्यानंतर इथे मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय मिळेल 6y + x इज इक्वल टू 20. राईट, तर आता इथे आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळालेले आहे. हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन, आय हॅव मेड स्पेशल व्हिडिओ ऑन दॅट. सो हियर लेट अस सॉल्व दिस इक्वेशन. आता हे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला इलिमिनेशन मेथड जी आहे ती आपण बघू, सबस्टिट्यूशन मेथड बघू. तर इथे यावर ना x इज इक्वल टू काय 20 - 6y आणि ही जी x ची व्हॅल्यू आहे ती आपण यामध्ये ठेवू. सो 3 इन ब्रॅकेट 20 - 6y - 2y इज इक्वल टू 0. सो हियर 60 - 18y - 2y इज इक्वल टू 0. That is 60 - 20y is equal to 0. That is 20y is equal to 60. That means y is equal to 3. आता इथे y is equal to 3 यामध्ये ठेवलं तर काय मिळेल आपल्याला x is equal to 20 - 6 × 3. Right? So 20 - 18 that is equal to 2. So we get value of x how much 2 and value of y that is 3. And what is asked? We have asked that then here फाइंड x प्लस वाय. काय आपल्याला काढायचं, इथे आपल्याला काढायचं x प्लस वाय काढायचं आहे. राईट, तर इथे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 3 मिळाली. सो x प्लस वाय विल बी दिस 2 + 3 दॅट इज इक्वल टू 5. म्हणून हे जे थर्ड ऑप्शन आहे ते करेक्ट राहील. राईट, लेट अस सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. 2/3 of runs scored by Virat is equal to 1/6 times the run scored by Rohit. बघा 2/3 run scored by Virat is equal to 1/6 times the run scored by Rohit. म्हणजे विराट आणि रोहितनी दोघांनी रन काढले, त्याच्या 2/3 विराटच्या 2/3 इज इक्वल टू रोहितच्या 1/6. The runs scored by both together are 225. दोघांनी मिळून 225 रन्स काढले. Then find the difference between their individual score. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्कोअर किती आहे. तर आपण म्हणू की समजा विराटने x रन्स काढले. राईट, सपोज विराट स्कोअर x रन्स. राईट, आणि रोहित स्कोअर y रन्स. ठीक आहे, मग काय म्हटलं दोघांनी मिळून किती रन्स काढले 225. सो हियर x + y इज इक्वल टू 225. दिस इज फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर कंडिशन काय दिलेली आहे 2/3 of runs scored by Virat. 2/3 runs scored by Virat is equal to 1/6 times the run scored by Rohit. 1/6 times scored by Rohit. Right? मग आता हे जर सॉल्व केलं तर काय होईल, इकडे 2/3x इकडे हे घेतले तर -y/6 इज इक्वल टू 0. तर इथे आपण 3 आणि 6 याचा जो एलसीएम आहे तो 6 आहे. सो मल्टिप्लाइंग होल इक्वेशन बाय 6 काय येईल 6 × 2/3x - 6 × y/6 इज इक्वल टू 6 × 0. तर इथे काय येईल 3 1s 3 2s. राईट, 2 2s 4x. ठीक आहे, त्यानंतर इथे 6 6 कॅन्सल -y. राईट, इज इक्वल टू 0. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. राईट, आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहे. पहिलं x + y इज इक्वल टू 225, दुसरं 4x - y. दिस इज 4x - y इज इक्वल टू 0. राईट, तर इथे आता एक लक्षात घ्या, हे जे 4x - y इज इक्वल टू काय म्हटले इथे 0, हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. तर आपण हे दोन्ही सॉल्व करू. जर मी हे असे इथे लिहिले तर काय होईल, इथे यांचे कोएफिशियंट्स y चे सेम आहे म्हणून, आणि साइन अपोजिट आहे. बघा इथे एक लक्षात घ्या, कोणाचे कोएफिशियंट सेम आहे, जर सेम असले तर त्यांची साइन कशी आहे. साइन समजा y चे कोएफिशियंट सेम आहे ते आपण विचार करू. ठीक आहे, मग सेम साइन आहे का, जर त्या दोघांची इथे प्लस प्लस असतं तर या दोघांचं काय करावं लागलं असतं सबट्रॅक्शन, जर प्लस प्लस असतं तर. पण जर इथे अपोजिट साइन आहे मायनस आहे तर इथे आपण काय करणार आहे ऍडिशन. हे एक लक्षात घ्या. राईट, तर इथे काय होईल आहे, इथे आपण जर हे सॉल्व केलं तर इथे लक्षात घ्या हा जो आहे +y - y. सो 5x इज इक्वल टू 225. सो x इज इक्वल टू 5 4s 20 and here x is equal to 45. राईट, मग हा जो आहे हा 45 आहे.
एक्स ची व्हॅल्यू 45 आहे. मग ही एक्स ची व्हॅल्यू आपण कुठे ठेवू? एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती आपण यामध्ये ठेवू. काय मिळेल? आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे? 225, राईट. म्हणजेच 45 प्लस वाय इज इक्वल टू 225. दिस मीन्स वाय इज इक्वल टू 225 मायनस 45 म्हणजे किती येईल इथे? 180, राईट. आता इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला. म्हणजे एक्स म्हणजे काय म्हणू आपण इथे? हा जो आहे हा विराट आहे आणि वाय म्हणजे काय आहे? रोहित आहे, राईट. तर इथे आपण बघू, इथे विराटने किती रन स्कोअर केले? मग विराटने 45 रन्स केले, स्कोअर केले आणि रोहितने इथे 180 काढले. आता प्रश्न काय की फाइंड द डिफरन्स बिटवीन देअर इंडिव्हिज्युअल स्कोअर. म्हणजे यांच्यामधला डिफरन्स काढायचा आहे. मग आपण इथे डिफरन्स काढू. 180 मायनस 45 वी विल गेट हिअर 135. म्हणजे आपला थर्ड ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. लेट अस सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन इज fifth question is x plus y upon 2 is equal to 4 and x upon 3 plus 2y is equal to 5. Solution of this equation is. म्हणजे आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत बघा. काय आहे? x plus y upon 2 is equal to 4 आणि इकडे x upon 3 plus 2y is equal to 5. मग इथे अपॉन 2 आहे म्हणजे मी पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करते. म्हणजे मला काय मिळेल? 2x plus y is equal to 4 2s 8 आणि इथे अपॉन 3 आहे म्हणून ती पूर्ण इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करते. म्हणजे x प्लस 6y इज इक्वल टू 15, राईट. दोन्हीकडे बघा, राईट हँड साईडला मल्टिप्लाय करायचं आणि लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे मला इथे बघा काय मिळाले? हे दोन इक्वेशन मिळाले. आता मला सॉल्व्ह करायचं तर ही सबस्टिट्यूशन मेथड ही इझी आहे. तर बघ इथे x ची व्हॅल्यू काय? 15 मायनस 6y ही मला x ची व्हॅल्यू मिळाली आणि मग ही x ची व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये ठेवणार आहे. इक्वेशन काय आहे? 2x प्लस y इज इक्वल टू 8 हे इक्वेशन आहे, राईट. तर इथे 2 इंटू 15 मायनस 6y प्लस y इज इक्वल टू 8, राईट. तर हे सॉल्व्ह केल्यावर काय मिळतं मला? 30 मायनस 12y प्लस y इज इक्वल टू 8. मग 30 मायनस 11y इज इक्वल टू 8, राईट. मग इथे हे जर सॉल्व्ह केलं तर इथे मला मिळतं 11y. बघा हे मी इकडे घेते. वी गेट 11y इज इक्वल टू 8 मायनस 30 मायनस 18, राईट. सो 11y इज इक्वल टू 22 दॅट इज y इज इक्वल टू 2. मग ही जी y ची व्हॅल्यू 2 मिळाली ती आपण या इक्वेशन मध्ये ठेवू. काय आहे इथे? x इज इक्वल टू 15 मायनस 6y आहे म्हणजे 6 इंटू 2 म्हणजे 15 मायनस 12 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली, y ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली. मग 3 2 कुठे आहे? हे सेकंड इक्वेशन आहे 3 2. x ची व्हॅल्यू सुरुवातीला लिहिणार आणि y ची व्हॅल्यू नंतर लिहिणार, राईट. कारण हे असं सायमल्टेनियस इक्वेशन, पहिल्या सुरुवातीला x व्हेरिएबल आला, दुसरं नंतर y व्हेरिएबल आला म्हणून x ची व्हॅल्यू सुरुवातीला नंतर y ची व्हॅल्यू. So our answer is second option is correct. Let us solve next question. When sum of two numbers is divided by 12, their quotient is 3 and remainder is 4. If difference of same number is divided by 4, then quotient is 1 and remainder is 2. जे समजा दोन नंबर्स आहेत त्यांची सम जी आहे त्याला मी 12 ने डिवाइड केलं तर मला 3 क्वोशंट मिळतो आणि रिमाइंडर 4 मिळतो. आणि त्याच दोन नंबरची जर मी सबट्रॅक्शन केलं आणि त्याला डिवायडेड बाय 4 केलं तर मला क्वोशंट 1 मिळतो आणि रिमाइंडर 2 मिळतो. तर आता आपल्याला हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बाय मेथड जर आपण सोडवले तर इट टेक्स टू मच टाइम. म्हणून मग आता हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्याला घेऊन आपण करू. समजा आता इथे मी 27 प्लस 13 जर केलं तर इथे मला किती मिळतं? हे 40 मिळतं. मग 40 ला जर मी सम ऑफ टू नंबर इज डिवायडेड बाय 12 ने हे केलं तर मला 3 क्वोशंट मिळतो आणि इकडे रिमाइंडर 4 मिळतो, राईट. तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते जेव्हा सम 40 असेल तेव्हा, राईट. मग आता डिफरन्स बघू. डिफरन्स इथे 27 मायनस 13 जर केलं तर डिफरन्स किती येतो? 14. मग इफ द डिफरन्स इज डिवायडेड बाय 4 म्हणजे याला जर मी 4 ने डिवाइड केलं देन क्वोशंट इज 1 अँड रिमाइंडर इज 2. तर इथे क्वोशंट किती मिळतोय? 3 मिळतोय. म्हणजे ही दुसरी जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाईड होत नाही, राईट. म्हणजे इथे बघा ही सम 40 जर आली तर पहिली कंडिशन सॅटिस्फाईड होते. मग इथे पण बघा तुम्ही जर सम केलं 25 प्लस 5 30 आणि इथे 10 म्हणजे या दोघांची सम 40 आहे, राईट. मग आता इथे ही पहिली कंडिशन सॅटिस्फाईड होते.
मग आता इथे आपण दुसरी कंडिशन बघू. दुसरी कंडिशन म्हणजे यांचा डिफरन्स बघू. डिफरन्सला मी 4 ने डिवाइड केलं तर कोशंट 1 येतं का आणि रिमाइंडर 2 येतं का हे मला चेक करायचं आहे, राईट. मग यांचा डिफरन्स किती आहे 10. मग 10 ला मी जर 4 ने डिवाइड केलं तर किती 4 2 8 म्हणजे परत कोशंट 1 नाही म्हणजे ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होणार नाही. चला इथे बघू याचा आता यांची सम बघू. इथे पण सम किती आहे 40. या दोघांची सम केली तर किती मिळते 40, राईट. आता डिफरन्स बघू. डिफरन्स किती आहे या दोघांचा डिफरन्स आहे 12. मग 12 ला जर मी 4 ने डिवाइड केलं तर 4 3 12 म्हणजे कोशंट परत मिळतच नाही, बरोबर आहे. म्हणजे हे पण ऑप्शन करेक्ट नाही. मग आता हे बघू. आता यातला यांची पण सम किती आहे 40 येते. मग आता मला यांच्यामधला डिफरन्स बघायचा म्हणजे 23 मायनस 17. मग 23 मायनस 17 किती येत आहे 6, राईट. तर इथे मी 6 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 वन्स आणि इथे डिफरन्स जो रिमाइंडर आहे 2, राईट. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते, हे पण सॅटिस्फाय होते. म्हणजे इथे इक्वेशन जे आहे हे फ्रेम करायची गरज नाही. इथे जे ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्स बघायचे, कारण इक्वेशन जर तुम्ही इथे फ्रेम केले तर तुम्हाला त्याला खूप वेळ लागेल. आणि म्हणून इथे आपण जे ऑप्शन्स आहेत त्याला पकडून आपण या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का ते बघू. आणि त्यावरनं आपल्याला असं लक्षात आलं की 4th जे आन्सर आहे ते करेक्ट आहे, कारण या दोन्ही कंडिशन तिथे सॅटिस्फाय होतात. लेट अस सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. If x greater than y and twice the bigger number is 5 more than 7 times the smaller number, it is written as x greater than y म्हणजे x हे नंबर मोठा आहे y लहान आहे. मग आता काय म्हटलेलं आहे की ही कंडिशन सॅटिस्फाय करणारं इक्वेशन कुठलं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. आता आपण सावकाश बघू. ट्वाइस द बिगर नंबर, बघा ट्वाइस द बिगर नंबर. आता बिगर नंबर कुठला आहे x. मग आता ट्वाइस घेऊ याच्या म्हणजे किती राहील 2x, राईट. 2x. त्यानंतर इथे बघा इथे दिसतंय, इकडे बघू 2x इज म्हणजे इज इक्वल टू 5 मोर. 5 मोर म्हणजे प्लस 5 देन 7 टाइम्स द स्मॉलर. 7 टाइम्स द स्मॉलर. स्मॉलर नंबर काय y. मग इथे आहे का असं 2x इज इक्वल टू 7y प्लस 5. येस. थर्ड ऑप्शन जे आहे ते याप्रमाणे आहे, म्हणून आपलं हे जे तिसरं आहे ते करेक्ट आहे, राईट. लेट अस सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. ax plus by is equal to 5 and bx plus ay is equal to 3. If a and b are constant, these a and b are constant, then y is equal to, and we have 4 options, right. हे जे आहेत हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन आहे, बरोबर आहे. तर आता आपल्याला y ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला x ला इलिमिनेट करावं लागेल. कशाला? x ला इलिमिनेट करावं लागेल. आणि मग x ला जर मला इलिमिनेट करायचं असेल तर मला x चे जे कोएफिशियंट आहे हे सारखे करावे लागतील आणि x चे कोएफिशियंट मला सारखे करून मग त्यांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. का बरं? कारण यांची दोघांची साइन जी आहे ती सेम आहे. म्हणजे माझं फर्स्ट टार्गेट काय आहे की मला x ला इलिमिनेट करायचं आहे, कारण मला y काढायचं आहे. तर मग मला x चे कोएफिशियंट सेम करायचे. मग आता सेम केव्हा होतील? बघा इथे आहे ax, इथे आहे bx, बरोबर आहे. जर मी या ax ला b नी जर मल्टिप्लाय केलं, कशाने? b नी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल? abx, राईट. मला मिळेल abx. आता या bx ला जर मी a नी मल्टिप्लाय केलं, कशाने? a नी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल? abx. आणि मग अशा प्रकारे मला x चे कोएफिशियंट सेम मिळतील आणि मग मी सबट्रॅक्शन करेल, राईट. तर मला आता इथे x चे कोएफिशियंट सेम करते आहे. मग फक्त यालाच न करता मला काय करावं लागेल? पूर्ण इक्वेशनला, या पूर्ण इक्वेशनला कितीनी मल्टिप्लाय करावं लागेल? b नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि या पूर्ण इक्वेशनला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? a नी, राईट. तर आपण बघा इथे या इक्वेशनला जर मी b नी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल? इथे abx प्लस b स्क्वेअर y आणि इकडे मिळेल मला 5b, राईट. समजा हे म्हणू आपण फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर मला a नी मल्टिप्लाय करायचं असेल तर abx प्लस a स्क्वेअर y. बघा a इंटू a स्क्वेअर y इज इक्वल टू 3a. हे झालं सेकंड इक्वेशन. आता मला माहिती आहे की याचे कोएफिशियंट सेम आहे, म्हणजे या दोघांमध्ये काय मला x ला इलिमिनेट करायचं म्हणजे मला याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. मग मी इथे काय करते? इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करते, राईट.
इक्वेशन 2 काय आहे, abx प्लस a स्क्वेअर y इज इक्वल टू 3a. 1 - 2 पण तुम्ही करू शकता. इथे abx प्लस b स्क्वेअर y इज इक्वल टू 5b. आता सबट्रॅक्शन करायचं असलं तर लोअर सायमल्टेनियस इक्वेशनचे आपण साइन बदलू, म्हणजे हे कॅन्सल होईल. राईट, इथे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर येईल आणि हे y, राईट, इज इक्वल टू इथे 3a मायनस 5b. राईट, तर आता इथे y ची किंमत आपल्याला काढायची. तर इथे y इज इक्वल टू 3a मायनस 5b अपॉन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. दिस इज अवर व्हॅल्यू ऑफ y. तर इथे ही जी व्हॅल्यू आहे, सेकंड ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न हे हमखास परीक्षेमध्ये विचारले जातात. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघा, निगेटिव्ह मार्किंग असतं. तर इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इच राईट आन्सर ऑफ अ क्वेश्चन गेन्स 4 मार्क्स. म्हणजे तुम्ही जर राईट आन्सर दिलं तर तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. अँड इच ऑफ रॉंग आन्सर्स गिव्स निगेटिव्ह 1 मार्क. राईट, अ स्टुडंट अटेम्प्ट्स all 75 questions, scoring 125 marks. Find the number of wrong questions by him. बघा, इथे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठल्या असल्या तर निगेटिव्ह सिस्टीम असते आणि त्यामुळे जर तुम्ही रॉंग आन्सर दिले तर तुमचे मार्क्स कटतात. तर समजा आपण म्हणू की राईट आन्सर्स जे आहे ते समजा त्यांनी एक्स राईट आन्सर्स सोडवले म्हणजे दिले आणि रॉंग आन्सर जे आहेत ते वाय सोडवले. राईट, तर एकूण किती क्वेश्चन झाले राईट आणि रॉंग मिळून ही अटेम्प्टेड ऑल 75 क्वेश्चन. म्हणजे पहिलं जे इक्वेशन आहे, पहिलं समजा राईट क्वेश्चन जे आहे बघा, इथे राईट क्वेश्चन समजा सोडवले एक्स आणि रॉंग क्वेश्चन सोडवले रॉंग क्वेश्चन्स, म्हणजे राईट क्वेश्चन्स किंवा आपण म्हणू राईट आन्सर्स. राईट आन्सर्स एक्स आहे आणि रॉंग आन्सर्स जे आहे ते वाय आहे. राईट, मग टोटल त्यांनी किती आन्सर्स दिले, 75 क्वेश्चन सोडवले म्हणजे 75 आन्सर्स आहे. म्हणजे पहिली कंडिशन काय राहील, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 75. इज दॅट क्लिअर? हा, तर ही झालं पहिलं आपलं इक्वेशन. आता दुसरे इक्वेशन बघू. दुसऱ्या इक्वेशन करता काय केलेलं आहे त्यांनी, दुसऱ्या इक्वेशन करता बघा, प्रत्येक राईट आन्सर करता 4 मार्क्स. राईट, मग आता राईट किती सोडवले, 4. सॉरी, राईट आन्सर्स किती आहे, एक्स. मग ते एक्स जर राईट आन्सर मिळतील तर त्याला मार्क्स किती मिळतील, 4x. हो ना, किती मार्क्स मिळतील, 4x. इथे लिहिते मी 4x. आणि रॉंग आन्सर्स जेवढे असतील तर तिथे काय होईल, मायनस वाय. समजा वाय रॉंग आन्सर आहे तर या राईट आन्सर्सचे जे मार्क्स असतील ते 4x आणि रॉंगचे असतील मायनस वाय. मग दोन्ही मिळून त्याला किती मार्क्स मिळाले, 125. मग आपलं हे झालं सेकंड इक्वेशन. पहिलं इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 75 आणि दुसरं 4x मायनस वाय इज इक्वल टू 125. हे बघा, राईट आन्सर्सचे हे मार्क्स आहेत, हे रॉंग आन्सर्सचे मार्क्स आहेत आणि हे काय होतील, यातनं मायनस होतील आणि त्याला टोटल किती मार्क्स मिळाले, 125. तर आता हे दोन्ही इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करू. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 75 आणि इकडे आहे 4x मायनस वाय इज इक्वल टू 4x मायनस वाय इज इक्वल टू 125. समजा हे दोन्ही याचे वायचे कोएफिशियंट सेम आहे आणि मग इकडे मिळेल 5x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 200, म्हणजे x इज इक्वल टू मिळेल 200 अपॉन 5. राईट, म्हणजे x मिळेल 40. पहिलं इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 75. मग आपण y म्हणजे काय, इथे y म्हणजे रॉंग आन्सर्स आहे, x म्हणजे राईट आन्सर आहे. आपल्याला विचारलं आहे की त्यांनी किती रॉंग क्वेश्चन सोडवले. राईट, तर इथे आपण 40 प्लस वाय इज इक्वल टू 75 म्हणजे y इज इक्वल टू 75 मायनस 40 दॅट इज y इज इक्वल टू 35. म्हणजे त्यांनी 35 जे आहेत ते रॉंग क्वेश्चन सोडव, जे 4 जे आन्सर आहे ते करेक्ट राहील आपलं. राईट,